उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि त्याचे पराठे तर आपण अनेकदा खाल्ले आहेत. पण पाणी न घालता फक्त उकडलेल्या बटाट्यांपासून असे मऊ, चविष्ट आणि झटपट पराठे बनवतात. हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून ते छान मॅश करून घेतले. आता ह्या मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये अर्धा चमचा हळद, जिरे, लसूण, अद्रकची पेस्ट, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, भरभरून कोथिंबीर व थोडीशी कांद्याची पात, मावेल एवढं गव्हाचं पीठ. आता हे सर्व साहित्य एकजीव करा. आता इथे सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे या मिश्रणात पाणी अजिबात घालायचे नाही. बटाट्यात मावेल एवढेच गव्हाचे पीठ थोडे थोडे घालत हाताने मळायचे. बटाट्यातील ओलाव्यामुळे पीठ छान एकजीव होते, त्यामुळे वेगळे पाणी घालायची गरज नसते. आता गोळ्याचे समान आकाराचे गोळे करा व पोलपाटावर थोडेसे पीठ लावून हलक्या हाताने पराठे लाटा. पराठा फार पातळ किंवा जाड लाटू नका. मध्यम जाडीचा पराठा सर्वात छान लागतो. तवा गरम करून त्यावर पराठा दोन्ही बाजूंनी भाजा. आवडीनुसार थोडे तूप किंवा तेल लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. पराठा बाहेरून खमंग आणि आतून मऊ लुसलुशीत तयार होतो. अशाच प्रकारे सर्व पराठे एक एक करून तयार करून घ्यायचे. असे गरमागरम पराठे तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठी ही रेसिपी एकदम उत्तम आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.